हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर लॉग. तर आजच्या लॉगची सुरुवात होते सकाळी 11 वाजता. जस्ट मी उठलो. आज तर सुट्टी आहे त्यामुळे मी आज उठलो आणि जस्ट आंघोळ केली आहे. फायनली शुभांगी आली मुंबईला. तर माझं सॅटर्डे संडे घरी जाणं आता बंद झालं आहे. बघा, शुभांगीचं चाललं आहे स्वयंपाकाची तयारी. काय करते शुभांगी? आज सॅटर्डे आहे ना, तर दादाला मला सुट्टी आहे, तर आज मस्त डाळबट्टीचा बेत आहे. इथं डाळ तयार झाली, बट्टी तळायचं काम चाललंय. तर आम्ही आलो जस्ट खाली. तर आज सुट्टी आहे, जरा मी, बहिणी आणि शुभांगी चक्कर मारायला खाली आलो आहे क्रिकेट ग्राउंडवर. The evening drips like honey, oh so slow. A saxophone whispers where shadows go. Gentle piano paints the twilight's hue as cobblestone sighs beneath our shoe. The books are sleeping on the dusty shelves with stories of lives and forgotten selves. A cafe's hum, a gentle drum in play. तर आम्ही आलोय आता एक्सप्रिया मॉलमध्ये. एक्सप्रिया मॉल एक्सप्लोर करतोय. काय कसं आहे बर्गर? मस्त आहे. बघा, पोरगी दमून गेली मॉलमध्ये शॉपिंग करू करू आता. त्यामुळे आता बर्गर खायला बसली. कसा वाटला मग मॉल? भारी वाटलं. काय घ्यायचं अजून? भरलं एका बर्गर मध्ये, फ्रेंच फ्राईज मध्ये आणि एका कोक मध्ये पोट भरलं तुझं? एवढं लवकर कसं काय भरला? काय भूक नव्हती जास्त? घरी गेल्यावर म्हणणार नाही ना भूक लागली म्हणून? नक्की? हा हा काय जायचं मग घरी? शॉपिंग बाकी आहे अजून काही? कसा होता मॉलचा एक्सपिरियन्स? मी एक्सपिरियाला आलो होतो डोंबिवली पासून. पल्लावा सिटी ना डोंबिवली मधील, तिथील एक्सपिरिया मॉल पल्लावा इथे आलेलो होतो आम्ही. कोण आहे? कोणा शेजारी बसली? हा कोण आहे सांग ना. जेवणामध्ये
मटकी, त्याच्यात काय राईस, चपाती, किती आयटम बघू शकता दुपारी जेवणासाठी. काय काय आयटम आहे एवढे? बाईक आल्यानंतर लग्न झाल्यानंतर किती आयटम असतात, नाही तर चपात्या आणि भाजी खायचे वांदे असतात.